ते आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। जागतिक अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचलेल्या आहेत। गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 44% तर चांदीच्या किमतींमध्ये 45% वाढ झालेली आहे। 6 महिन्यात सोनं आणि चांदीच्या दरात 26% आणि 29% इतकी वाढ झालेली आहे। आयफोन 17 बाजारात आल्यानंतर खरेदीची पद्धत बदलताना दिसते। जानेवारी ते ऑगस्ट 2025 या काळामध्ये आयफोन घेणाऱ्या 4 पैकी एकानं तो हप्त्यावर घेतलाय। त्यामध्ये बँक, NBFC कडून कर्ज, क्रेडिट कार्डवर EMI किंवा कॅशबॅक ऑफर यांचा समावेश आहे। सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ला निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र ही प्रणाली तटस्थ असल्यानं त्याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय। याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही येत्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल। त्यामुळे ला निनोचा पावसावर देखील फारसा परिणाम होणार नाही। मध्य रेल्वेनं एप्रिल ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये 17,19,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे आणि या फुकट्या प्रवाशांकडून 100 कोटी 50 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे। ऑगस्ट महिन्यात 2,76,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे। शिष्यवृत्तीचा लाभ अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी साथीच्या बरोबरच आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। 11वी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरीचं वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे। 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान ही फेरी पार पडणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा गॅजेटियरच्या आधारे काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे। श्रावण ते गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृपंधरवड्यानं संपुष्टात आणलेली आहे। बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली असून किरकोळ बाजारामध्ये वटाणा 160 ते 200 रुपये किलो दरानं तर गवारही 120 ते 160 रुपये किलो दरानं विकली जाते। राज्य सरकारनं हमीभावानं 20 लाख टन सोयाबीन खरेदीला परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे। प्रत्यक्षात 15 लाख टन खरेदीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, पण केंद्रानं मंजुरी दिली तरीही सद्यस्थितीमध्ये 15 लाख टन सोयाबीन खरेदी करण्याची राज्याची क्षमता नाही। गेल्या वर्षीचा अनुभव पाहता हमीभावानं सोयाबीन खरेदीचं मोठं आव्हान राज्यासमोर आहे। मराठा समाजापाठोपाठ तुळजापुरात बंजारा समाज एकवटलेला आहे। मराठा समाजाच्या निर्णयाप्रमाणेच आमचाही निर्णय घ्या। फडणवीसांनी SC प्रवर्गात समावेश करण्याचं आश्वासन पाळावं अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तांबवे गावासह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ देवाची पालखी गावागावात जात असते आणि त्यानिमित्त प्रत्येक गाववाड्यात वाजत गाजत पालखीचं स्वागत करण्यात आलं। घटस्थापनेला भैरवनाथ देव पाठरवाडी डोंगरावर मंदिरात जातो, तिथेच वर्षभर मंदिरात थांबतो। जळगावमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं केली। बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली। शिवसेना शिंदे गटानं आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महापालिकेसाठी कार्यकारी समिती जाहीर केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र अशी 21 जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे। नानापेठेतील टोळीयुद्ध तसंच कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याच्या खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर याच्यासह 13 साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका कारवाई करण्याचे आदेश दिले। पुणे पोलिसांनी नानापेठेतील टोळीयुद्धाला आळा घालण्यासाठी मकोका लावला। बेरोजगारांची वाढलेली संख्या, घरघर लागलेली अर्थव्यवस्था तसंच समाज माध्यमांवर घातलेली बंदी अशा अनेक समस्यांमुळे असंतोषाचा स्फोट होऊन सध्या धगधगणाऱ्या नेपाळमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी लष्करानं देशभरात संचारबंदी लागू केली आहे। पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लष्करानं ही कारवाई केली आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला समाधान होईल। ठाकरे बंधूंच्या बैठकीवरून प्रकाश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय। तर मराठी माणसांच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं गरजेचं असल्याचंही ते म्हटलंय। ठाकरे बंधू मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर साथ द्यायला हवी असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। तर 2 भाऊ एकत्र येत असतील तर तिसऱ्या माणसानं चर्चा कशाला करावी असा सवालही त्यांनी केलाय। ठाणे पालिकेची प्रभाग रचना एका ठराविक पक्षाच्या हिताने आखण्यात आलेली आहे असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय।
दरम्यान प्रभाग रचनेवरून विरोधक एकवटल्याचं पाहायला मिळतंय. 12 सप्टेंबर रोजी सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात 12 सप्टेंबरला सकाळी 10:05 शपथविधी पार पडणार आहे. शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर झाली आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समिती जाहीर करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंसह 21 प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. दरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत SIRची तयारी पूर्ण करा असे निर्देश सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. ऑक्टोबरमधील कोणत्याही दिवशी SIR सुरू होणार असून वेळापत्रक लवकरच राज्यांना कळवणार असं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं. ओबीसी उपसमितीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांनी एकाच विमानातून प्रवास केला. नाशिकमधील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांनी हजेरी लावली. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं दिलेल्या GRची जिल्हास्तरावर अंमलबजावणी सुरू आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं. मालेगाव बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील तिन्ही आरोपींना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 100 कोटींच्या या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत मालेगावच्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकात 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल ट्रेनमध्ये जागेवरून दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आणि या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. बीडमध्ये बंजारा समाजानं 15 सप्टेंबरला आंदोलनाची हाक दिलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे. ST प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाभरातून बंजारा समाज आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. बीडच्या मोठेवाडी गावातील नागरिकांनी धरणे आंदोलन केलं. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50,000ची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान अतिवृष्टीची नोंद न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाशिमच्या तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीनं ठिय्या आंदोलन केलं. आंदोलनातून महाविकास आघाडीनं जनसुरक्षा कायद्याला विरोध केलेला आहे. तातडीनं जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये बंजारा समाजानं आंदोलन केलं. ST प्रवर्गातून आंदोलन करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला. बीडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे कामं खोळंबल्यानं सर्वसामान्य नागरिकांना नाहक अडचण सहन करावी लागते. हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरात परभणीकडे जाणाऱ्या महामार्गावर ओबीसी समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं. मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बंजारा समाजाला भटके विमुक्त प्रवर्गातून काढून आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथे मोर्चा काढण्यात आला. तात्काळ याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजानं आंदोलन केलं. ST प्रवर्गातून आंदोलन देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी देखील करण्यात आली. मनमाडमध्ये प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पंचायत समितीसमोर मोर्चा काढण्यात आला. कांद्याच्या दरात घसरण झाली आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात कांदे ओतून विरोध केला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनातून जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यात आला. तातडीनं जनसुरक्षा कायदा मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अकोल्यात आदिवासी समाजानं आंदोलन केलं. बंजारा समाजाच्या ST प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनामधून जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वर्धा शहरात जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. तातडीनं जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जनसुरक्षा विधेयकाविरोधात जनसुरक्षा संघर्ष समितीचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. मुंबईतील शिवाजी पार्कात जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं असून यात शिवसेना उबाठाचा सक्रिय सहभाग आहे. जनसुरक्षा कायद्याविरोधात सोलापुरात मोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पूनम गेटपर्यंत हा मोर्चा काढत जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडी एकवटली. चिपळूण विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत महाविकास आघाडीकडून कायद्याला विरोध दर्शवण्यात आला. डहाणूमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं कायदा मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बुलढाण्यात महाविकास आघाडीनं जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन केलं. जनसुरक्षा कायदा तातडीनं मागे घेण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. बदलापुरात रिक्षा चालकानं मुजरी केली आहे. एका कार चालकावर दगडानं हल्ला केला तर चाकू हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तातडीनं रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. मुंबईतील गोरेगाव पश्चिममधील जवाहरनगर येथील शालिमार मिरेकल बिल्डिंगला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परराज्यातून काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचे मोबाईल चोरून नेणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. कारवाईमध्ये 1,05,000 किमतीचे 8 मोबाईल जप्त करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान अपघात झाला. डीजेच्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्यानं ढोल ताशा पथकातील 4 ते 5 जणांना या वाहनानं चिरडलं. यामध्ये 21 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वर्ध्यातील गणेश नगरात शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. या आगीमध्ये घरगुती साहित्य जळून खाक झालं. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. कापसावरील आयात शुल्क हटवल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर दर घसरण्याचं संकट निर्माण झालेलं आहे. त्यातच सीसीआयच्या निविदा प्रक्रियेतील जाचकटींविरोधात देशभरातील 4,000 जिनर्सपैकी 98% जिनर्सनं बहिष्कार टाकलाय आणि यामुळे कापसाची कोंडी होण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नांदेडमधील सामाजिक कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्तानं पत्र लिहिलंय. लक्ष्मीकांत कदम असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव असून कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. 2,589 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय. 4,33,25,450 रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी अहवाल पाठवण्यात आलाय. मावळच्या वडगाव परिसरात एका विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडल्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आलाय. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालन्यामध्ये वाहतूक पोलिसांनी तब्बल 30 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे. पोलिसांनी पालकांना बोलावून वाहन चालवण्याबाबत समज दिली. यापुढे वाहन चालवायला दिल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय. धाराशिवच्या उमरगा ते सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेने पेट घेतला. आगीमध्ये रुग्णवाहिका जळून खाक झाली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागपूरच्या दही बाजारातून 4,431 किलो दही जप्त करण्यात आलंय. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं ही कारवाई केलेली आहे आणि दही वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचं समोर आलंय. तर वाहतूक करताना पॅकिंगमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. जळगावमध्ये पाटबंधारे विभागाला ठाकरेंच्या शिवसेनेनं निवेदन दिलेलं आहे. गिरणा धरणाचं पाणी नदीमध्ये न सोडता कालव्यात सोडण्याची मागणी केली आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी कालव्यात पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं. जळगावमध्ये सोन्याच्या दरात गेल्या 8 दिवसात 4,000 रुपयांनी वाढ झाली आहे. जीएसटी विना 24 कॅरेट सोन्याचे दर हे 1,09,700 रुपयांवर तर जीएसटीसह 1,13,000 रुपयांवर पोहोचले. पुण्याच्या रांजणगावातील महागणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दरम्यान मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांसाठी प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली. रायगडमध्ये संकष्टी चतुर्थीनिमित्त ठिकरुळ नाक्यावर शिवाजी महाराजांच्या युनेस्कोच्या जागतिक यादीतील 12 किल्ले साकारलेले आहेत. दरम्यान देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ऑनलाईन रमी गेममध्ये पैशाची उधळण केल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या 2 मित्रांनी दागिने चोरण्याचा कट रचला. महिलेच्या अंगावरील दागिने चोरताना प्रतिकार करणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या अभिजित पाटील आणि कपिल पातळे या दोघांना अटक करण्यात आली. जळगावच्या रुईखेडा गावात शेतीकाम करताना विद्युत शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. एकनाथ कांदले असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. सरकारी नोकरीचा आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. राहुल तायडे या तरुणाची लॉरेन्स हेनरी त्याची पत्नी आणि इतर साथीदारांनी 9,50,000ची फसवणूक केली. मावळच्या वडगाव परिसरात एका विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडल्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
जालन्यामध्ये वाहतूक पोलिसांनी तब्बल 30 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे. पोलिसांनी पालकांना बोलावून वाहन चालवण्याबाबत समज दिली. यापुढे वाहन चालवायला दिल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. धाराशिवच्या उमरगा ते सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेनं पेट घेतला. आगीमध्ये रुग्णवाहिका जळून खाक झाली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 12 सप्टेंबर रोजी सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात 12 सप्टेंबरला सकाळी 10:05 शपथविधी पार पडणार आहे. आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर